खालील विधाने विचारात घ्या. एस.टी. आणि 2017 प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली. सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार करण्यात आली. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत असे विचारण्यात आलेले आहेत. याचा आन्सर आहे ब चुकीचे आहे. कारण सुरुवातीला ही 35 नव्हे तर 20 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेली आहे. आणि क्वेश्चन नंबर 26 बघा. एस.टी. आणि 2017 मध्ये विचारण्यात आले. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात